काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या एका कार्यक्रमावेळेस त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। याबाबत अनेक गुन्हे देखील आज दाखल करण्यात आलेले आहेत। दादा, काल आपण बघितलं की ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि आता त्याच्यावर विविध 200 ते 250 लोकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेकडे कसं बघता? बघा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे आहे, जिजामातेंचं पुणे आहे, सावित्रीबाईंचं पुणे आहे आणि शाहू फुले आंबेडकर विचाराचा हा महाराष्ट्र आहे। ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते, अनेक विचारवंत ह्या महाराष्ट्रात राजकारणामध्ये आले, पण अशा पद्धतीचं कालचं जे प्रकरण होतं हे निंदनीय आहे। भारतीय जनता पार्टीची लोक जे पदाधिकारी आहेत हे ज्या पद्धतीने काल वागले हे चुकीचं वागलेले आहेत आणि पोलिसांनी बी इथं दुर्लक्षितपणा करून हे आंदोलन करताना पाठीशी घालण्याचं काम केले। कारण काल जी सभा होती निर्भय सभा होती आणि ह्याच्यामध्ये लोकशाहीचं व्यासपीठ आहे। लोकशाहीच्या व्यासपीठावर सगळेजण आपले विचार मांडतात, ज्यांना पटतात त्यांनी पटवा, नाही पटवा त्यांनी खोडावेत, पण अशा पद्धतीनं मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आणू नये आणि गुद्द्यावर आणून ज्या पद्धतीनं गाडी फोडली, ज्या पद्धतीने शाई टाकली, महिलांवर अन्याय केला, मुलींना मारहाण केली, ही कितपत सुसंस्कृतपणा आहे आणि जे चेहरा संस्कृतपणाचा आणतात त्यांनी हा विचार केला पाहिजे। 6 महिन्यापूर्वी ह्याच बालगंधरमध्ये महिलांना मारहाण केली, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल केली, महानगरपालिकेमध्ये केली। सातत्यानं हे प्रकार ते करतात। आज हुकुमशाहीकडे आपला देश चाललेला आहे, लोकशाहीला कुठं धारा देत नाहीत। सगळ्या यंत्रणा, मग पोलीस यंत्रणा असेल, सगळ्या यंत्रणा ह्या भारतीय जनता पार्टीच्या बांधिलकी मानतात। काल ज्या पद्धतीने पोलीस वागले अत्यंत चुकीचे आहे। पोलिसांनी याची नोंद घेतली पाहिजे की काल 4 तास निखिल वागळेंना एका बंगल्यामध्ये डांबून ठेवलं आणि डांबून ठेवल्यानंतर त्यांना सभेला आणले आणि सगळे कार्यकर्ते रोडनी सज्ज ठेवले। पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या रोडने येणार आहे, काय येणार आहे, कशी येणार ही सगळी माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी तो प्लॅन करून ह्या गाडीवर दगडफेक केली, शाई टाकली। चुकून एखादा दगड नाही लागला, नाही तर काल पुण्यामध्ये एखाद्याला जीवे जाण्याची वेळ आली होती आणि लोकशाहीमध्ये असं चालत नाही। आमचे विचार आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांनी आपले विचार मांडत नसेल तर मुद्दा आपला व्यासपीठ आहेत, लोकशाहीच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी आपले मुद्दे मांडावेत। निखिल वागळे एक पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, विशंभर चौधरी एक चांगले वक्ते आहेत, ॲडव्होकेट सर्वदे हे चांगले वकील आहेत आणि ह्यांना सगळं भान आहे, काय बोलायचं काय नाही सगळं भान आहे। ह्याच्यापूर्वी ह्यांचा इतिहास खुनी इतिहास असलेला माणसांनी जास्त लोकशाहीच्या गप्पा मारू नयेत। काल ज्या पद्धतीनं झालेल्या प्रकारे हा पोलिसांच्या मदतीनं कालचं आंदोलन झालं। काल गेटवर जे लोक उभे होती पोलिसांनी त्यांना तत्काळ हाकलायला पाहिजे होती। विरोधी पार्टीचे लोक आले तर लाठीचार्ज करून कधीच हाकलले असते। आणि दादा, आपण बघितलं तर आता प्रशांत जगतापांनी पण अशी भूमिका घेतलेली आहे की कालचा जो हल्ला झाला त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडनं गाडी फोडण्यात आली, त्यांचा देखील याच्यामध्ये सहभाग होता। नाही, प्रशांत दादा बोले ही वस्तुस्थिती खरी आहे। मी अजितदादांना भेटणार आहे आणि सगळी परिस्थिती सांगणार आहे। अजितदादांना ही मी बोलल्यानंतर ते त्यांच्यावर ॲक्शन घेतील असं मला वाटतंय, कारण अशा पद्धतीनं अजित पवारांचा कधी चेहरा नव्हता, पण कालचा चेहरा अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी जो केला तो चुकीचा आहे। आपल्या पुणे शहराला हे चांगला विषय नाही आहे, कारण पुणे विद्येचं माहेरघर आहे। पुणे शहरामध्ये अनेक विचारवंत राहतात आणि अशा दडपशाहीने राजकारण होणार नाही। तुम्हाला निवडणुका जिंकायच्या तर हाणून मारून नका जिंकू, तुम्ही एकदम लोकशाहीच्या व्यासपीठावर तुमची मतं मांडा, आम्ही बाकीची लोक मांडतील, जनता मांडेल आणि जे जनतेला वाटेल ते जनता शेवटी मतदान करणार आहे। ह्यांच्या दगडांनी मतदान करणार नाही आणि कालचा दगड जो होता तो संविधानाच्या विरोध होता, लोकशाहीच्या विरोध होता आणि कालची दगड अशी अनेक दगड या देशातल्या लोकांनी खाल्लेली आहेत। आज ह्याच्यापुढेही काही लोकांना ह्याच्यामध्ये मरावं लागणार आहे, प्राण जाणार आहे, कारण शेवटी ह्यांनी लोकांच्या खुनावरच राज्य केलेलं आहे। अशी परिस्थिती काल भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलवले। आज त्यांचं आयुष्य बघितलं तर उद्ध्वस्त होण्याचा मार्ग आहे, कारण एखादा गुन्हा झाला, केस झाली तर ते कुटुंब वारवर येतं आणि त्यांची परिस्थिती काय असते आम्ही जवळून बघितलेली आहे। ज्या नेत्यांनी करोडो रुपये कमवले त्या महानगरपालिकेत, विधानसभेत मोठे मोठे बंगले बांधलेत, ते घरात बसून वल्गना करतात, त्यांनी येऊन दगडं मारावीत आणि त्यांनी अंगावर केसेस घ्याव्यात। लोकशाहीमध्ये गोरगरिबांच्या मुलांवर गुन्हे दाखल होतील अशी व्यवस्था करू नये, कारण शेवटी कार्यकर्ता हा एका कुटुंबातला असतो, तो आमचा असतो किंवा सर्वसामान्य कुटुंब असतो। हे सत्तेवर ही जे लोक आहेत ना, हे माधुगिरी मागणारी लोक ही बंगलेवाली झालीत आणि ही बंगलेवाली होऊन घरात बसून ज्या पद्धतीने आदेश देतात
ते आमचे कार्यकर्ते देशोधडी लागतात, आमची गोरगरिबांची पोटं देशोधडी. बंगल्याकडे बसलेत म्हणजे तुमचा इशारा कोणाकडे आहे? सगळे तुम्ही सगळ्यांचीच यादी करा. सगळ्या बंगल्यांमध्ये बसून काम चाललेलं आहे. गोरगरीब आमचे लोक मुले आहेत, भारतीय जनता पार्टीत काम करतात, त्यांना रस्त्यावर आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. ह्याची प्रामुख्याने कार्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या कुटुंबांनी घेतली पाहिजे. आणि या नेत्यांना लयच हाऊस आहे तर सगळे पुण्यातले नेते एका चौकात उभे करा आणि दगडफेक करा, आम्ही येतो मार खायला, पण तुमच्यावर केसेस होतील, कार्यकर्त्यांना होऊ नका देऊ. आपण बघतोय की सध्या खूप अशा केसेस आहेत जिकडे ओपन फायरिंग होतंय, अनेक म्हणजे गुन्हेगारी पण खूप प्रचंड वाढलेली आहे, तेही आपण बघितलं. सीपी ऑफिसला आपण बघितलं की त्यांनी सगळ्या गुन्हेगारांना बोलवलं होतं. मात्र फक्त अशा गोष्टी करून गुन्हेगारी कमी होईल असं वाटतंय का? आणि एकंदरीतच आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आत्ताचं जे सरकार आहे ते या कुठल्याच गोष्टीवरती त्यांचा कंट्रोल नाही असं वाटतंय का? आणि भविष्यात हे किती घातक ठरू शकतं देशासाठी? बघा, काल गृहमंत्री म्हटले की एखादं श्वान जरी गाडी खाल्ली तर माझा राजीनामा मागतील. म्हणजे ते कुठल्या पातळीला बोलतात, कुठल्या धुंदीत बोलतात, हा महत्त्वाचा विषय आहे. लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस तुम्हाला त्यांचं मत सांगणार आहेत, पण तुम्ही त्यांना कुत्र्याची उपमा देता, किती चुकीचं आहे. आणि एवढा मोठा त्यांना अहंकार आलेला आहे. हा अहंकार चुकीचा आहे. सत्ता येणारी जाणारी आणि कायम अमरपट्टा आणलेला नाही त्यांनी. राजकारणात कोणी अमरपट्टा आणलेला नसतो, कारण हे संविधान आहे, लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे, ह्या संविधानानुसार हे राज्य चालतं. पण ही हुकुमशाहीचं राज्य लय दिवस चालणार नाही. आणि आता राजकारण कुठल्या दिशेला चाललं हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. हुकुमशाहीच्या दिशेला चाललेल्या राजकारणाचा लोकांना तिरस्कार येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये लोक त्याचा निर्णय घेतील, कारण शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आणि हे म्हणणं मांडत असेल, जर त्यांना कुत्र्याची उपमा देत असेल तर यांना अहंकार झालेला आहे. त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर आपल्याबरोबर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर होते आणि ते कालच्या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत आणि याच्यावरती पुढे काय कारवाई होते याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह देव्यानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.